गुरु क्रॉस. तर काळाराम मंदिरामध्ये या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरती करण्यात आलेली आहे। तर दुसरी दृश्य आहेत ती म्हणजे अयोध्येतल्या शरयू तीरावरची संपूर्ण शरयूचा हा तीर जो आहे तो अशा दिव्यांनी असा फुलून गेलेला आहे। शरयू तीरावर या ठिकाणी दीपोत्सव साजरा केला जातोय। आज अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर शरयू घाटावर अशा प्रकारे दीपोत्सव साजरा केला जातोय। धनुष्यबाणाची प्रतिकृती या ठिकाणी दीपांनी तयार करण्यात आली आहे। संपूर्ण शरयूचा हा काठ जो आहे तो अशा प्रकारे दिव्यांनी उजळून निघालाय। आज संपूर्ण अयोध्या नगरीच अशा प्रकारे दिव्यांनी लक्ष दिव्यांनी उजळून निघाली आहे। तर दुसरी दृश्य आहे ती नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब दर्शन घेतलं आणि त्यानंतर तिथे पूजा अर्चना केलेली आहे। नुकतीच आरती देखील संपन्न झालेली आहे। तर शरयू तीरावर दीपोत्सव साजरा केला जातोय। लक्ष दिव्यांनी शरयूचा हा काठ असा फुलून गेलाय। संपूर्ण अयोध्या नगरी आज अशी दिव्यांनी उजळून निघाली आहे। प्रभू श्रीरामाची नगरी म्हणून अयोध्या नगरी। तर अयोध्या नगरी आज प्रभू श्रीराम तर नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये ठाकरे कुटुंबानं या ठिकाणी पूजा केलेली आहे। नुकतीच आरती देखील या ठिकाणी संपन्न झाली। तर दुसरी दृश्य आहे ती अयोध्येतल्या शरयू तीरावरची ज्या ठिकाणी दीपोत्सव साजरा केला जातोय। लक्ष दिव्यांनी हा संपूर्ण परिसर असा उजळून निघालाय। खऱ्या अर्थानं आज अयोध्येमध्ये दिवाळी साजरी केली जात आहे। कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी करण्यात आली। भव्य असं मंदिर अयोध्येमध्ये उभारण्यात आलेलं आहे। अयोध्येमध्ये रामलल्लाच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक जण हा शरयू घाटावर नेहमीच येत असतो। तर दुसरे दृश्य नाशिकच्या काळाराम मंदिरातील तर काळाराम मंदिरामधली ही थेट दृश्य उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब या ठिकाणी पूजा केलेली आहे। संकल्प सोडण्यात आलेला आहे। तर दुसरी दृश्य अयोध्येतल्या शरयू तीरावरची जिथे दीपोत्सव साजरा केला जातोय। वेगवेगळ्या प्रतिकृती या ठिकाणी दिव्यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या आहेत। राम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी दिव्यांच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे। तर कुठे धनुष्यबाण हा देखील दिव्यांच्या रूपाने साकारण्यात आलाय। तर ठिकठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारे शोभायात्रा काढण्यात आलेल्या आहेत। काळाराम मंदिराच्या बाहेरची दृश्य आपण पाहतोय की नाशिक ढोल या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांचा दौरा नाशिकचा काळाराम मंदिरामध्ये त्यांनी दर्शन घेतलं। त्यानंतर इथे त्यांनी आरती केलेली आहे। तर ठाकरेंच्या समर्थकांकडून या ठिकाणी जंगी असं स्वागत उद्धव ठाकरेंचं करण्यात आलं। स्वतः उद्धव ठाकरे सध्या आपल्या कुटुंबासह काळाराम मंदिरामध्ये आहेत। तेजस ठाकरे यांनी सुद्धा काळाराम मंदिरात दर्शन घेतलेलं आहे। मंदिर संस्थानाकडून त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी करण्यात आलं। बऱ्याच काळानंतरचा उद्धव ठाकरे यांचा हा नाशिकचा दौरा आणि तेही सहकुटुंब। तर काळाराम मंदिराच्या बाहेरची ही दृश्य आपण पाहतो। ठाकरेंचे समर्थक मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमलेले आहेत। नाशिक ढोल या ठिकाणी आणण्यात आलेला आहे उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी। तर नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांचं स्वागत करण्यात आलं। ढोल पथक या ठिकाणी आहे नाशिकचं उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी। तर मंदिरामधली पूजा अर्चना पार पडल्यानंतर आता उद्धव ठाकरे या ठिकाणाहून बाहेर पडतायत।
मंदिराच्या बाहेर देखील ठाकरे समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। तर या गोदा तीरावर आपण या ठिकाणी पाहतोय, तर इथे देखील उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरती होईल। इथे देखील त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली। तसंच इथे बाल श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या रूपातली ही बालमंडळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यांच्यामध्येही किती उत्साह आहे आपल्याला पाहायला मिळतोय। काही मुलं इथे डमरू घेऊन आलेली आहेत। या भावपूर्ण वातावरणामध्ये